नमस्कार रसिक श्रोते हो, मी सूरज शिरसाट. उच्च शिक्षण अपेक्षापूर्ती की अपेक्षाभंग या विषयावर माझे मत प्रतिपादन करतोय. कळत नाही विषयाची सुरुवात नेमकं कुठून करू. तळहाताची वाटी घेऊन रस्ती भीक मागणाऱ्या त्या भिकाऱ्यापासून करू की अंगावरती आसोडाचे चपराक मारणाऱ्या त्या पोतराजापासून करू की तारेवरती कसरत करणाऱ्या त्या चिमुकल्या डोंबाऱ्याच्या मुलीपासून करू की कागदी चिटोरी घेऊन वन नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या त्या उच्च शिक्षित सुशिक्षित बेरोजगारापासून करू. कळत नाही विषयाची सुरुवात नेमकं कुठून करू. मित्रहो, आपलं नेहमी असंच होतं. आयुष्यातली पहिली 30 ते 35 वर्ष आपण जगणं गुंडाळून फक्त शिकत राहतो आणि उरलेलं सगळं आयुष्य शिकणं गुंडाळून फक्त जगत राहतो. परंतु मला नेहमी असं वाटतं, जगता जगता शिकता आलं पाहिजे आणि शिकता शिकता जगता आलं पाहिजे. यासाठी जगणं हे शिकणं झालं पाहिजे आणि शिकणं हे जगणं झालं पाहिजे. या दोघांच्या संयुक्त विद्यमातून जीवन हे आकारास आलं पाहिजे असं मला प्रामुख्यानं वाटतं. परंतु आजच्या या शिक्षणाच्या रथाचं सारथ्य करणारे सारथी नेमकं कोण आहेत? ज्यांच्या सतत बदल्या होतात असे शिक्षण अधिकारी, ज्यांचे स्थान नेहमी दोलायमान असते असे शिक्षण मंत्री आणि ज्यांनी या पवित्र कार्याला धंदा बनवलं असे तथाकथित नतभ्रष्ट नराधम राजकारणी संस्था चालक यांच्या हातामध्ये शिक्षणाच्या रथाचं सारथ्य आहे. म्हणून हा रथ विचाराच्या वाटेकडे नसून विकाराच्या वाटेकडे चालला आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं. दरवर्षी KG पासून PG पर्यंत निकाल लागतात. काहीला 98 तर काहीला 99% मिळतात. यावर कुमार केतकर भाष्य करतात, या गुणपत्रिकेतील गुण केवळ काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा तिळमात्रही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा. या व्यक्तीनं केलेलं वक्तव्य हे उथळ नसून तर आजची वास्तविकता दर्शवणार आहे. आजचं शिक्षण नोकरी छोकरी भाकरीपुरतं बंदिस्त झालं आणि मग शिक्षणाचं स्वरूप देखील बदलायला लागलं. BA म्हणजे बेकार, MA म्हणजे मोकार, D.Ed B.Ed M.Edचा दी एंड. नेटाने नेट करून सुद्धा नोटा भरल्याशिवाय आयुष्यात नीट उभा राहता येत नाही. सेट करून सुद्धा सेटिंग केल्याशिवाय आयुष्यात सेटल होता येत नाही. पेटचा प्रश्न सुटला परंतु पोटाचा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. आजचं उच्च शिक्षण माणसाच्या हृदयाची सहानुभूती भागवतंय पण तीच भर पोटाची खळगी भागवत नाही. म्हणून हा विद्यार्थी या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे हे मंगेश पाडगावकरांचे वाक्य विसरून जाऊन शिक्षणाच्या आईचा घो म्हणून निराशा आणि आत्महत्येच्या गर्तेत सापडतोय. म्हणून एक कवी म्हणतो, जला दो उन कागज के टुकड़ों को जो हमें 2 वक्त की रोटी नहीं दे सकता. फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असणारं शिक्षण प्रत्यक्ष देणे गरजेचं आहे, तरच उच्च शिक्षणाची अपेक्षा पूर्ती होईल. धन्यवाद.